भिवंडी शहरातील पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर वाहन चालकांनी गर्दी केलेली आहे। पेट्रोल डिझेलची कमतरता असल्याची टंचाई भासणार या अफवेमुळे चालकांनी ही गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम देशभरासह पालघरमध्येही पाहायला मिळतोय। पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासलेला आहे आणि त्यामुळे पेट्रोल डिझेल महाग होणार असल्याच्या अफवेनं पालघर, बोईसर, मासवण, चारोटी, विक्रमगड परिसरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहन चालकांनी गर्दी केली आहे। वाढत्या गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमधील एक तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। बदलापूरमधील एका तरुणाला बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर गॅस सिलेंडर मिळाला। त्यानंतर त्या तरुणानं आनंद साजरा करत सिलेंडर समोर नतमस्तक झाला। मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्च 2026च्या वेतनातून प्रत्येकी 30 ते 50 हजार रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि तांत्रिक त्रुटीमुळे कर्तव्य बजावूनही हातात पगार पडणार नसल्यानं कामगारांनी संताप व्यक्त केलाय। भिवंडीतील मार्केट परिसरामध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी पाडकाम मोहीम राबवण्यात आली। महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे। बाजार परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणांमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती। सिडकोच्या 2024 मध्ये निघालेल्या घरांच्या सोडतीला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। सिडकोकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा कमी उत्पन्न गटासाठी उभारण्यात आलेल्या घरांच्या किमतीमध्ये तफावत आढळल्यानं या सोडतीला स्थगिती दिली आहे। या निर्णयामुळे सिडकोला मोठा दणका मिळाला आहे। मुंबईतील कुर्ला नेहरू नगरमधील म्हाडा पोलीस वसाहतीसह पोलीस निवासस्थानांच्या पुनर्विकासाला गती देण्यात येते आहे। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं सकारात्मक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। पावसाळा 2 महिन्यांवर आला असूनही मुंबईमध्ये अद्याप नालेसफाईच्या कामांना वेग आलेला नाहीये। मुंबई महापालिकेनं मान्सूनपूर्व नालेसफाईमध्ये गाळ काढण्याचं उद्दिष्ट ठेवलं असलं तरीही अद्याप उद्दिष्टांच्या केवळ 1 ते 2% गाळ उपसा करण्यात आला आणि त्यामुळे यंदाही पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवली जाते।